आणि बातमी येते मुंबईची। मुंबईतील वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मॅनहोल खचलाय। दोन्ही बाजूला पोलिसांनी खबरदारी म्हणून या ठिकाणी बॅरिकेडिंग केलंय। आठवडाभरापासून मॅनहोलची परिस्थिती जैसे थीच आहे। मुंबईतल्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर मॅनहोल तुटलाय। समन्वय समितीची बैठक बरेचसे आणि आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक ठेवण्यात आलेली आहे। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत। स्नेहभोजन सुद्धा होणार आहे। पण त्यापूर्वी आपण वर्षा निवासस्थानी जाणाऱ्या या रस्त्याची अवस्था पाहतोय। या ठिकाणी आपण पाहतोय का मोठा मॅनहोल आहे आणि हा मॅनहोल गेल्या 1 ते 1.5 आठवड्यापासून या ठिकाणी अशाच पद्धतीने खचलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड सुद्धा लावण्यात आलेले आहे। कुठलेही अपघात घडू नये याची देखील दखल या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा आदेश देण्यात आले प्रशासनाला की तातडीने याची दुरुस्ती करावी। मात्र आपण पाहतोय की अद्यापही याची दुरुस्ती काही झालेली नाही आहे आणि जे कार चालक आहे ते सुद्धा या ठिकाणाहून जाताना म्हणतायत की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच इतका मोठा खड्डा झालेला आहे, तर महाराष्ट्राची काय अवस्था असेल आणि एकंदरीतच आता हा खड्डा नेमका कधीपर्यंत बुजवला जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मागच्या 10 दिवसापासून हा खड्डा अशाच पद्धतीनं आहे। इथले आसपासचे लोक देखील सांगतात की या ठिकाणी काही गाड्या ज्यावेळी जात होत्या त्यावेळी हे मॅनहोल खचल्यामुळे मोठा अपघात होण्याची जी शक्यता ती सुद्धा नाकारता येत नव्हती। म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून या ठिकाणी अशा पद्धतीनं या ठिकाणी बॅरिकेड टाकण्यात आले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वर्षा निवासस्थान जे आहे ते अवघ्या 200 मीटर अंतरावर या ठिकाणी आहे। माझा कॅमेरामॅन योगेश गुरवला देखील सांगेल की दाखवावं की कशा पद्धतीचं सध्या वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आणि त्यामुळे हे नेमकं कधीपर्यंत दुरुस्त होणार आहे हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।